नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च चॅनल. तर आज आपण 12 नोव्हेंबरसाठी म्हणजेच उद्यासाठी ट्यूजडेसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या अपसाईड लेवल्स काय असतील आणि डाऊनसाईड लेवल्स काय असतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी एकच सांगेन, जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी असंच डेली स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट अपलोड करत असतो आणि स्टॉक मार्केटच्या अपसाईड डाऊनसाईड टेक्निकल लेवल डिस्कस करत असतो आणि सर्व कंटेंट मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर माझं टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन नाही केलं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, माझं नक्की टेलिग्राम फ्री चॅनल जॉईन करा. तिकडे मी ज्या पण डेलीच्या निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स आहेत त्या तिकडे मी पोस्ट करत असतो. तर नक्कीच माझं टेलिग्राम प्रीमियम चॅनलसुद्धा जॉईन करा, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिकडे सर्व तुमचे प्लॅन्स अवेलेबल आहेत, मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, ॲन्युअल सर्व प्लॅन्स अवेलेबल आहेत, ते सुद्धा गो थ्रू करा. तर नक्कीच माझं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. मी इथे सुद्धा मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च चॅनल. नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण बघूया उद्यासाठीच निफ्टीच्या टेक्निकल लेवल्स काय असतील. तर मित्रांनो, हा आहे माझा निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा मी 1 hour टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, तुम्ही ते पाहू शकता. 1 hour टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय. आता आपण इंटरडे अनालिसिस करतोय की डेलीसाठी म्हणजे उद्यासाठी निफ्टीच्या काय लेवल्स असतील. तर त्यासाठी आपण 1 hour टाइम फ्रेम घेतली आहे, राईट. तर आता निफ्टी तुम्हाला मी बोलतोय की एक वेजमध्ये ट्रेड करत होती, नंतर वेजमध्ये ब्रेकआउट मिळाला आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट देऊन निफ्टी आता एक रेंज बाउंड झाली. आज पण तुम्ही बघू शकता एक 11:30 पर्यंत निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट होती आणि आफ्टर 11:30 टू टिल 3:30 एक डाऊनसाईड शार्प मुवमेंट बघण्यात आली, जी इथे आहे, राईट. आपण पण आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलवर मॉर्निंगला कॉल पोस्ट केले, ते सुद्धा टार्गेट हिट झाले आणि त्यानंतर एक पुट पोस्ट केला, तो सुद्धा टार्गेट हिट झाला. तर नक्कीच मग टेलिग्राम प्रीमियम चॅनल सुद्धा जॉईन व्हा, त्याचे प्लॅन्स म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातात. तर निफ्टीच्या उद्यासाठी म्हणजे 12 नोव्हेंबरसाठी अपसाईड लेवल्स काय असतील आणि डाऊनसाईड लेवल्स काय असतील याबद्दल आपण डिस्कस करूया. तर निफ्टी 24,329 वरतीच बाईंगमध्ये दिसते. जर 24,329 ही जी लेवल आहे, ही जर लेवल क्रॉस करते तर निफ्टी बाईंगमध्ये येणार आहे. बाईंगमध्ये निफ्टीचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस 24,270 राहील आणि पहिला टार्गेट राहील बाईंगमध्ये 24,596 आणि दुसरं टार्गेट राहील 24,923, राईट. निफ्टी सेलिंगमध्ये 24,194च्या खाली सेलिंगमध्ये दिसते. सेलिंगमध्ये निफ्टीचा स्टॉप लॉस स्ट्रिक्ट राहील 24,245 स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील आणि टार्गेट 24,075 पहिलं राहील आणि 23,836 दुसरं टार्गेट राहील, राईट. एक ऑलमोस्ट एक 50-60 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट तुम्हाला एक 300 ते 500 पॉईंटचे टार्गेट मिळून जाते. आता आपण चार्टवर बघूया. आता तुम्ही करंटली बघू शकता जो आपला दुसरा सपोर्ट आहे, सपोर्ट 2 आहे, त्या सपोर्टला आता करंटली निफ्टीने सपोर्ट घेऊन ट्रेड करते. जर उद्या दिवशी जर निफ्टी गॅप ओपनिंग होते आणि ही जी लेवल क्रॉस करते तर जरा वेट करा. हा नो ट्रेडिंग झोन राहील सेफ ट्रेडरसाठी. या रेंजमध्ये ट्रेड करणं अवॉइड करा कारण हा नो ट्रेडिंग झोन आहे. जर निफ्टी ह्याच सपोर्टला ट्रेड करते तर वेट करा इथे ब्रेकआउट मिळण्यासाठी. आणि जर ही लेवल ब्रेक करते जी आपण इथे मेन्शन केली आहे 24,194, ही जर लेवल ब्रेक करते तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता. जर 24,194 लेवल ब्रेक करते तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,075 आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 23,836. आणि निफ्टीचं गॅप डाऊन ओपनिंग होते आणि उद्या आपल्याला जर या सपोर्टच्या खाली बघायला मिळते किंवा जर फ्लॅट ओपनिंग होऊन 10:30 पर्यंत जर ही लेवल ब्रेक करते 24,075 तर नक्कीच तुम्ही एक सिंगल टार्गेटसाठी पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता किंवा तुमचं सिंगल टार्गेट राहील 23,836. हे तुमचं एक सिंगल टार्गेट राहील सेलिंगमध्ये. जर निफ्टी उद्या गॅप अप ओपनिंग होते आणि जर गॅप अप ओपनिंग होऊन 10:30-11 पर्यंत जर 24,329 ही जर लेवल क्रॉस करते तर आपले अपसाईड टार्गेट्स काय राहतील. अपसाईडमध्ये तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,596 आणि ही सुद्धा लेवल क्रॉस केली तर तुमचं दुसरं टार्गेट राहील 24,923. हे तुमचं दुसरं आणि फायनल टार्गेट राहील, राईट. मी ते मेन्शन करतो फायनल टार्गेट अपसाईडसाठी आणि डाऊनसाईडसाठी तुमचं फायनल टार्गेट राहील 23,836. या झाल्यामध्ये निफ्टीच्या लेवल्स, या जर लेवल तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या मार्केटसाठी म्हणजेच 12 नोव्हेंबरसाठी खूप हेल्पफुल ठरतील. उद्याच्या मार्केटमध्ये फिन निफ्टीची एक्सपायरी बघण्यात येईल, त्यामुळे फिन निफ्टीमध्ये एक व्हॉलेटाईल सेशन बघण्यात येईल. पण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या एक सेम लेवल्स राहतील. या निफ्टीचे लेवल्स आहेत, नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. आता आपण बघूया उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स राहतील. मित्रांनो, हा आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट, तुम्ही ते पाहू शकता. हा सुद्धा मी 1 hour टाइम फ्रेमवर ड्रॉ केला आहे, राईट. मी खूप टाइमपासून बोलतोय की एक बँक निफ्टी तुम्ही बघाल असाल तर एक स्ट्रॉंग कन्सोलिडेट रेंज एक 2,000 पॉईंटच्या रेंजमध्ये फिरते. या रेंजमध्ये कुठे ते आपल्या अपसाईड ब्रेकआउटने बघण्यात आलाय. हा खूप वेळा 1, 2, 3 स्ट्रॉंग हा रेजिस्टन्स घेतलाय आणि इकडे तुम्ही बघत असाल हायर लो पॅटर्न फॉर्म झालाय, राईट. त्यामुळे आम्ही लास्ट व्हिडिओमध्ये पण विकली अनालिसिसमध्ये बोललेलो की एक खालून एक ट्रेंड लाईन बनते आणि वरती हा रेजिस्टन्स ब्रेकच होत नाही. याच झोनमध्ये बँक निफ्टी कंटिन्यू ट्रेड करते. तर जर ह्या रेंजमध्ये ट्रेड करताना अपसाईड लेवल्स काय राहतील आणि डाऊनसाईड लेवल्स काय राहतील आणि जर ही ट्रेंड लाईन जर डाऊनसाईडमध्ये ब्रेकआउट मिळतोय तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग सेलिंग बघण्यात येऊ शकते. आणि जर हा रेजिस्टन्स ब्रेक होतोय 50-391 या रेजिस्टन्सच्या वरती एक जर कॅन्डल फॉर्म होते तर आपल्याला एक स्ट्रॉंग वरती 1,000 ते 2,000 पॉईंटची एक अपसाईड बँक निफ्टीमध्ये मुवमेंट बघण्यात येईल. तर बँक निफ्टीमध्ये अपसाईड टार्गेट्स उद्यासाठी आणि डाऊनसाईड टार्गेट्स काय राहतील याबद्दल आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी 52,087च्या वरती बाईंगमध्ये राहील. स्टॉप लॉस 51,847 राहील. स्ट्रिक्ट टार्गेट पहिलं राहील 52,391
आणि 52 597 दुसरं टार्गेट राहील बाईंगमध्ये. सेलिंगमध्ये 51,680च्या खाली बँक निफ्टी सेलिंगमध्ये राहील. स्टॉप लॉस आपला 51,847 राहील. टार्गेट पहिलं आपलं 51,399 राहील आणि 51,113 आपलं दुसरं सेलिंगमध्ये टार्गेट राहील. आता हेच टार्गेट आपण चार्टवर बघूया. बँक निफ्टी करंटली 51,812 ला चालते. जर उद्या एक फ्लॅट ओपनिंग होते आणि 10:30 पर्यंत एक डाऊन साईड ओपनिंग बघायला, डाऊन साईड मुवमेंट बघायला मिळते, किंवा जर उद्या गॅप डाऊन ओपनिंग होऊन जर 51,680 ही जर लेवल ब्रेक होते तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता. पुटमध्ये बाईंग करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 51,399 हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि तुमचं दुसरं टार्गेट राहील 51,113 हे तुमचं दुसरं टार्गेट राहील. हेच दोन डाऊन साईडमध्ये टार्गेट दिसतात आपल्याला. आणि जर उद्या गॅप अप ओपनिंग होते आहे किंवा 10:30 पर्यंत मार्केट अपसाईड होऊन 52,087 ही जर लेवल ब्रेक करते, ही खूप स्ट्रॉंग लेवल आहे, ही जर लेवल ब्रेक करते तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,391 आणि दुसरं टार्गेट राहील 52,597. हेच स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट्स आहेत. आणि तुम्हाला सांगतो इथे हा तीनदा इकडे बँक निफ्टी रेजिस्टन्स घेतलाय. जर 52,391 हे जर आपलं टार्गेट ब्रेक होत आहे तर आपल्याला एक स्ट्रॉंग अपसाईड मुवमेंट बघण्यात मिळू शकते येणाऱ्या 2-3 दिवसात. पण त्या टाइमला आपलं पहिलं टार्गेट राहील 52,597 आणि दुसरं टार्गेट राहील 53,200. मी इथे मेन्शन करतो 53,200 हे तुमचं फायनल टार्गेट राहील जर 52,391 लेवल ब्रेक करते तर. या झालं अपसाईड टार्गेट्स, हे झाले डाऊन साईड टार्गेट्स. तुम्हाला या लेवल्स जर हेल्पफुल वाटत असतील तर नक्कीच या लेवलचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा. या लेवल तुम्हाला उद्या खूप गाईड करतील. कॉलमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करावी, टार्गेट काय ठेवावा, स्टॉप लॉस काय मेंटेन ठेवावा. तर नक्की या पेजचा स्क्रीनशॉट काढा. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. आणि जर तुम्ही आतापर्यंत माझं टेलिग्राम पब्लिक चॅनल जॉईन नाही केलं असेल, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर ते सुद्धा चॅनल जॉईन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. आणि तुम्हाला जर माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायचं असेल तर त्याचे सुद्धा प्लॅन्स माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला माझे कोर्सेस हवे असतील, प्रीमियम कोर्सेस ज्यात तुम्हाला एक डीप नॉलेज मिळून जाईल मार्केटचं, त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर सर्व लिंक्स एकदा गो थ्रू करा आणि नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मेसेज डेली निफ्टी आणि बँक निफ्टीवर मराठीमध्ये टेक्निकल लेवल्स डिस्कस करत असतो आणि त्यांच्यावर मराठीमध्ये व्हिडिओ आणत असतो. तर नक्कीच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि जर आवडत असेल लाईक करा आणि काही चेंजेस हवे असतील तर नक्कीच कमेंट करा. थँक्यू. जय महाराष्ट्र, जय शिवराय.